नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। सध्या जी बैठक झाली बाबासाहेब आंबेडकरांची जी येती जयंती आहे त्या संदर्भात कशा प्रकारे जल्लोष असणार आहे, काय सुविधा असणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री संजय शिरसाट देखील उपस्थित होते आणि भाजपचे उपाध्यक्ष श्रीकांत भिसे जी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। सर, काय एकंदरीत झालं बैठकीमध्ये? मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज मुख्यमंत्र्यांचं खरंच आभार मानावं, कारण अर्जंटली मीटिंग, कारण सुट्ट्या आलेल्या आहेत का सण आलेले आहेत, या माध्यमातून आज गुड फ्रायडे असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी जी अर्जंट मीटिंग बोलवली आणि 14 एप्रिलला खूप कमी कालावधी आहे, कमी दिवस आहेत, त्या माध्यमातून आज जी बैठक बोलवली आणि अधिकाऱ्यांना पाचारण केलं की 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काही कमी पडता कामा नये, या माध्यमातून सर्व ज्या विभागाचे अधिकारी असतील त्यांना आदेश दिलेले आहेत की 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती उत्सव पूर्ण थाटामाटात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं झाला पाहिजे। आणि इंदू मिल संदर्भातही शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यांनी असं सांगितलंय की पाहणी केली जाणार आहे, तर आतमध्ये नक्की काय बोललं गेलं आहे? इंदू मिलच्या संदर्भातही काही कार्यक्रम असतील, त्याची काही उणीव असतील, त्या माध्यमातून त्या उणीवेची जाणीव लवकरात लवकर कमी न करता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काय वाढीव ज्या संस्थेला दिलेलं काम आहे त्या वाढीव पैसे महाराष्ट्र सरकारने वाढीव दिलेलं आहे आणि लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारच्या वतीने पुतळ्याचं काम लवकरात लवकर पार करावं हे मुख्यमंत्र्यांनी आणि समाज कल्याण मंत्री यांनी आदेश दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीशसह मी आरती, आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।